नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। या व्हिडिओचं नाव वाचून थोडं आश्चर्य वाटेल। अत्तराच्या दुकानात रॉकेल मागू नका। याचा भावार्थ असा, मी यापूर्वीसुद्धा वारंवार सांगत आलेलो आहोत की लोकांचं तीर्थक्षेत्री जाण्याचं प्रमाण वाढत आहे। सुट्टी आली, रस्ते चांगले झालेले आहेत आणि या सर्वांचा फायदा घेऊन लोक जवळपासच्या तीर्थक्षेत्री जातात। नातेवाईकांकडे कोण जात नाही। स्वतःची गाडी असती, गाडी ठरवतात। स्वतःची गाडी असली तर प्रश्नच मिटला। तीर्थक्षेत्री जाणं, वाटेत धाब्यावर जेवणं, रात्री परत येणं किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर एक रात्र काढणं, हा उपक्रम दिवसेंदिवस वाढत आहे आणि तीर्थक्षेत्री गर्दी वाढण्याचं हेच कारण आहे। कारण माणसांनी नातेवाईक सोडले, मित्र सोडले, विनाकारण कशाला त्रास। पण देवाच्या नावाखाली जाता येतं आणि लोक देवाला जाण्याचा प्रयत्न करतात आणि देवाला जातात सुद्धा। 101 रुपये, 500 रुपये, लघुरुद्र, अभिषेक, अन्नदान, याच्यामुळे देवाची कृपा होत नाही। मी सांगत नाही, अनेक जण हे सांगतात। मी बऱ्याच वेळेला यूट्यूबवर काही नामवंतांची कीर्तन ऐकतो, सत्संग ऐकतो। त्यांनी एवढं अध्यात्म सोपं आणि सोपं करून सांगितलेलं आहे, परंतु ते ऐकायला लोकांना वेळ नाही। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल, एवढं सोपं अध्यात्म आहे। परंतु लोकांचं काय झालं आहे, नारळ घेणे, पेढे घेणे, अभिषेक करणे आणि आता नवीन फॅड सुरू झालं आहे, दोरा बांधणे। दोरा बांधून जर प्रश्न सुटले असते तर लोकांना काही काम करायची गरज नव्हती। लोक अखंड बंडल घेऊन त्या संपूर्ण झाडाला बांधायचे ऐवजी संपूर्ण मंदिराला दोरा बांधत बसले असते। अत्तराच्या दुकानात जाऊन रॉकेल मागू नये याचा अर्थ असा की लोक देवाला जात आहेत, जाऊ नका असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही आणि आम्ही सांगितलं तरी कोणी ते ऐकणार पण नाही। पण तुम्ही देवाच्या दारात का जाता याचा विचार करा। देवाच्या दारात गेल्यानंतर तुम्हाला ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी तिथं परमेश्वराला प्रार्थना करता येईल, तिथं तुम्हाला उपासना करता येईल, तिथं सत्संग करता येईल, नामस्मरण करता येईल आणि परमेश्वराला मनापासून प्रार्थना करून या भवसागरात जे तुम्ही अडकून बसलेला आहात त्यातून तुम्हाला मुक्त होता येईल। जन्ममृत्यूचा फेरा फार अवघड आहे। त्यात माणूस गुंतून राहिला तर 84 लक्ष युनिट फिरावं लागतं। सुखदुःख एक वेळ संपून जाईल, पण जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर परमेश्वराची उपासना महत्त्वाची आहे। लोक देवाच्या दारात जातात, देवाला नमस्कार करतात, थोडेफार पैसे टाकतात, बाकी मी नेहमी सांगतो त्या आवारात बसून खोबरं खात बसतात, फोटो काढतात, ते फॉरवर्ड करतात, परंतु तिथं आल्यानंतर देवाशी संधान ठेवत नाहीत, संपर्क वाढवत नाहीत, संबंध वाढवत नाहीत आणि देवाला नको ते मागतात। जे मागायला पाहिजे ते कोणी मागत नाही आणि तसा प्रयत्नसुद्धा केला जात नाही आणि तसं त्यांना कोणी सांगतसुद्धा नाही, कारण ज्याचं त्याला आपलं पडलेलं आहे। देवाच्या दारात तिथं असणाऱ्या लोकांना आपाप पैसे कसे मिळतील याच्या विवंचनेत असतात, त्या दृष्टीने ते प्रयत्न करत असतात। परंतु एखाद्या भक्ताला चांगलं मार्गदर्शन करावं असं आज असंख्य देवालयात किंवा देवाच्या दारात कुठेही घडत नाही। पण मी अभिमानाने सांगतो की स्वामी समर्थ भवनात जेव्हा मी असतो तेव्हा आम्ही 2-3 दिवस चांगला सत्संग करतो, चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो, गुरुचरित्राचा अध्याय वाचून घेतो। ज्या गोष्टी करता येईल दिवसभरात तेवढा करण्याचा प्रयत्न असतो। त्यामुळं हा उपक्रम इतर ठिकाणी सुरू करावा असं माझे त्या संस्था चालकांना, जे लॉज चालवतात, जे धर्मशाळा चालवतात, ज्या ठिकाणी मंदिर आहेत त्यांनी हे चालू करावं। एक माणूस असला आणि तो ऐकून जरी सुधारला तरी फार मोठं पुण्याचं काम आहे। सुरुवातीला पिठापूरला माझ्यासमोर 5 लोक असायचे, आता 100-1 लोक असतात, कधी कधी 200च्या वरी संख्या जाते। परंतु मी ठरवलं की वेळ द्यायचा आणि त्या वेळेला मी सुरू करतो, नंतर लोकांची संख्या वाढत जाते। कारण मला एक लक्षात आलं आहे की लोकांना चांगलं सांगितलेलं आवडतं। सुरुवातीला थोडं चुलबुल करतात, परंतु जसजसं सांगताना काही गोष्टी, काही वस्तुस्थिती मांडली जाते तेव्हा लोकांना ते खरं वाटतं। आणि परवाचा माझा सत्संग 3.5 तास लोक एका ठिकाणी बसून होते, 2दा इंटरव्ह्यू करावे लागले। ही शक्ती साक्षात श्रीपाद श्री वल्लभ देतात।
तेव्हा जाणवलं की लोक पिठापूर, कुरोपूर, गाणगापूर, अक्कलकोट, कडगंजी, कुमशी, औदुंबर आणि गिरनारला जातात. ही सर्व दत्तस्थानं आहेत. तो फक्त प्रवास होतो, धावपळ पळापळ होती, परंतु देवाबरोबर कुठेही संबंध जोडले जात नाहीत. आणि या देवालयात गेल्यानंतर देवाला काय मागावं हे मागतच नाहीत. अमुक द्या, तमुक द्या हे सोडा, पण जे मागायला पाहिजे ते जेव्हा मागाल तेव्हा देवाला कळेल की हा भक्त माझ्यासाठी इथं आलेला आहे. म्हणून अत्तराच्या दुकानात जर गेलं तर तिथं रॉकेल मागून उपयोग नाही. आणि नेमकं लोक देवाच्या दारात जातात आणि नको ते मागतात. खरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं मागणं की मला आरोग्य चांगलं दे, आणि आरोग्य चांगलं कसं ठेवायची याची बुद्धी तूच दे, आणि ती बुद्धी दिल्यानंतर त्याचं आचरण करण्याची शक्तीसुद्धा तूच दे, हे खरं परमेश्वराला मागायला पाहिजे. पण लोक मुलगा 10वीला आहे, बदली नाही, मुलीचं लग्न ठरत नाही, डिवोर्स झालेला आहे, चांगला जावई मिळायला पाहिजे, अमुक तमुक, हे काम देवाचं नाही. तुम्हाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर जर पडायचं असेल तर परमेश्वराची उपासनाच करायला पाहिजे आणि परमेश्वराबरोबर संबंध वाढवायला पाहिजे. तुम्ही अत्तरच्या दुकानात गेल्यानंतर रॉकेल मागितलं तर तो दुकानदार रागवल, आजूबाजूचे लोकही हसतील, आणि मुळात तिथं तुम्हाला रॉकेलसुद्धा मिळणार नाही. तर मग देवाच्या दारात गेल्यानंतर तुम्ही जे मागायचं ते मागा, परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवा. सर्वात जास्त की जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून परमेश्वराला प्रार्थना करून बाजूला कर, ही प्रार्थना करा. परमेश्वर तुमची प्रार्थना नक्की ऐकेल, आणि तसा प्रयत्नही करा. कारण आज जीवनामध्ये सर्वात मोठं आरोग्य महत्त्वाचं आहे. खर्च वाढलेला आहे, खर्च करतात पण तुमच्या शरीराची चिरफाड तुमच्याच होणार असते. त्यापेक्षा योग्य वेळी परमेश्वराने आपल्याला सोडावं असंही तुम्हाला सांगता येईल. कारण शरीराच्या हालापेष्टा सहन होत नाहीत. आपण अनेक दवाखान्यात पाहतो की लोकांना पडून राहावं लागतं, जवळ कोणी येत नाही. म्हणून जबाबदारीने देवाच्या दारात गेल्यानंतर जे मागायला पाहिजे ते मागा, परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवा. नाही तर परमेश्वर म्हणाल की हे आलेत अत्तराच्या दुकानात, तिथं मला यांना सुगंध आनंद द्यायचा आहे आणि हे रॉकेल मागतायत, असं घडू देऊ नका. परमेश्वर हा दयाळू आहे. परमेश्वर भक्तांची प्रार्थना ऐकतो आणि योग्य वेळी त्याला आशीर्वाद देतो. तो आशीर्वाद आपल्या सर्व कुटुंबाला मिळावा अशी मी प्रार्थना करतो. नमस्कार.